हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? तर आज मी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे की लहान मुलांना सगळ्याच आयांना पडलेला प्रश्न की लहान मुलांना फळे, भाज्या कशा खाऊ घालायच्या. तर आता मी माझं म्हणजे बोलू शकते आज, कारण मला 2 मुलं आहेत. एक ज्युनियर KG मध्ये राम आणि शिव आहे, तो 6th मध्ये. रामला काही म्हणजे बऱ्यापैकी भाज्या खातो, तो फळं खातो, पण काही भाज्यांची अजून त्याला ओळख व्हायची आहे. तर राम म्हणजे अजून लहान आहे, त्याचं अजून प्रोसेस चालू आहे. पण शिव जो आहे तो आता 6th मध्ये, आणि तो सगळ्याच भाज्या खातो, सगळीच फळं खातो, दूध, दही, सगळे 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 प्रकार तो खातो. तर ते तर मी सांगू शकते नाही का की कसं खाऊ घालायच्या फळं भाज्या. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं बाबा तुमच्या मुलांना हे सगळं खायला घालू शकता. तर पहिल्यांदा चालू होतं, म्हणजे लहान मुलांचं एज ग्रुप चालू होतं की न्यू बॉर्न टू 1 इयरपर्यंत, म्हणजे जन्मल्यापासून ते 1 वर्षाचं बाळ होईपर्यंत. जेव्हा काय काय बाळांना दूध असतं, काय कायांना नसतं, काय काय म्हणजे कधी कधी असा कंडिशन्स असतात की त्या बाळांना दूध मिळत नाही, आईचं दूध नसतं. तर त्यावेळेस काय करायचं बाबा? मग त्यावेळेस माझ्या रामचंच म्हणजे त्याला एवढं दूध नव्हतं, म्हणजे त्याच्यासाठी एवढं दूध नव्हतं. तर त्यावेळेस डॉक्टरांनी पावडर हा एक ऑप्शन दिला होता. पाण्यामध्ये नाही का ती पावडर देतात, ते मिक्स करून द्यायचं. आणि नंतर मग आम्ही नंतर ना काय केलं होतं की गाईचं दूध असतं ना, ते त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून, कारण ते पचायला हलकं असतं एक तर गाईचं दूध, मग ते त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मग ते आम्ही त्याला द्यायचो. असं आधी उकळायचं, मग ते एकदम कोमट करायचं, मग ते त्याला द्यायचं. असं चालू केलं होतं. मग नंतर ना जसं 6 महिने होतात तसं डॉक्टरच सांगतात की आता तुम्ही त्यांना बाळांना वरचं काहीतरी द्यायला चालू करा. म्हणजे पेज चालू करतो आपण, किंवा दूध. पहिल्यांदा सगळ्यात पहिले तर दूध, जर का आईचंच दूध असेल बाळांना पहिल्यांदा, तर नंतर त्यांना वरचं दूध द्यायला चालू करतो आपण. नंतर वरचं दूध चालू करतो, जसं की गाईचं दूध चालू करतो वगैरे. नंतर पेज द्यायला चालू करतो. पेज देताना सगळ्यात पहिल्यांदा तर नॉर्मली आपण तांदळाची पेज देतो. नंतर रवा, डाळी यांच्या पेज देत असतो. तसंच जसं जरा मोठी मुलं होतील तसं त्यांना ड्रायफ्रुट्सच्या पण आपण, जसं की मखाना आहे, बदाम आहे, बदाम भिजवून मग त्याच्या साली काढून मग ते पुन्हा वाळवून खडखडीत परत त्याची पावडर करून ठेवायची. काजू असेल, ह्याच्या पावडर्स करून मग नंतर ते दुधामध्ये उकळवून त्याची पेज करू शकतो आपण. आणि तुमच्या बाळाला जसं आवडेल तसं पहिल्यांदा तर डाळी, तांदूळ हे 3 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून मग ते खडखडीत सुकवून नंतर त्याचं मिक्सरमध्ये बारीक पावडर करायची. आणि नंतर मग ते जसं लागेल तसं तुमच्या बाळाला 1 चमचाची पेज पहिल्यांदा, तर अर्ध्या चमचाची, 1 चमचाची, जसं पाण्यात मिक्स करून तुमच्या बाळाला जर दुधात आवडत असेल तर दुधात मिक्स करून अशी पेस्ट द्यायची आपण. अशी पेस्ट देऊ शकतो आपण मुलांना. यात इथपासूनच आहे ना आपण बाळांच्या टेस्ट बडकडे लक्ष द्यायचं असतं. कसं तर जेव्हा या पेज चालू होतात ना, त्याच्यामध्येच एकदम छोटेसे एवढेसे तुकडे, म्हणजे माझ्या हाताचं जे हे बोटाचं वरचं पेर आहे ना, अगदी तेवढं किंवा त्याच्या निम्म पण. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण मुलांना चालू करतो ना, तेव्हा चालू करायचं हे सगळं. सगळी फळं कच्ची कधीच नाही द्यायची. तुम्ही काय कच्चं देऊ शकता त्यांना, जे ज्यूस आहेत ना, जसे की कलिंगड म्हणा, ऑरेंज म्हणा, हे त्यांना थोडं थोडं टेस्ट करू शकता, म्हणजे जसंच्या तसं टेस्ट करून देऊ शकता त्यांना. पण जसे जे जरा हे असतात ना, सॉलिड फळं असतात ना, जास्त ज्युसी नसतात, म्हणजे जसं की ॲपल म्हणा, बनाना म्हणा, किंवा पियर, किंवा चिक्कू वगैरे सुद्धा देऊ शकता तुम्ही मॅश करून. किंवा असं कुठलंही फळ, माझ्यामध्ये तरी पहिल्यांदा देताना बाळाला आहे ना उकडून द्यायचं, आणि मग ते दुधामध्ये बारीक करून किंवा त्या पेजेमध्ये, जसं ड्रायफ्रूटची जेव्हा पेज देत असतो ना आपण, तेव्हा त्याच्यामध्ये हे फळं घालायची.
किंवा रव्याची खीर गोड जेव्हा करतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये फळं घालायची. गोड म्हणजे अगदी थोडंसं एकदम बारीक खडीसाखर त्याच्यामध्ये टाकायची हवं असेल तर, किंवा मध टाकायचं एकदम थोडंसं. अगदी फार त्यांना आपण देतच नाही बाळांना, किंवा फळं जर टाकणार असेल तर त्याच्यामध्ये तर ऑलरेडी गोडवा असतोच. तर हे उकडून मग त्यांना द्यायचं, डायरेक्टली फळ द्यायचं नाही. कारण त्यांची पचनसंस्था नाही का अजून ती पण डेव्हलपच होत असते, त्याच्यामुळे त्यांना डायरेक्टली काय द्यायला जायचं नाही. आणि भाज्या म्हणाल तर बीट असेल किंवा गाजर, बटाटा, अजून पालक, अशाच ज्या काही भाज्या असतात नॉर्मली, म्हणजे जास्त तीव्र चव नसते त्याची, आंबट तुरट वगैरे असलं कडू वगैरे ज्या लागतील त्या भाज्या शक्यतो निग्लेक्ट करायच्या. आणि ज्या नॉर्मल भाज्या आहेत त्या त्यांना पहिल्यांदा उकडून द्यायच्या. तर त्या उकडायच्या कशा बाबा, तर पातेल्यामध्ये छोट्याशा पहिल्यांदा खाली पाणी घ्यायचं, नंतर वरती जाळी ठेवायची, नंतर छोटे छोटे क्यूब्स करायचे आणि ते त्या चाळणीवर टाकून झाकून ठेवायचं. अगदी 5 मिनिटातच खूप छान मऊ अशा भाज्या शिजतात. आणि नंतर मग ते पेज जी असते आपली, तांदळाची पेज असू द्या, डाळींची पेज असू द्यात, त्याच्यामध्ये ना ती फळं टाकायची आणि मिक्सरमधून एकदा काढून घ्यायची. मग ते त्याची चव याच्याने काय होतं. आणि अगदी थोडंसं जिरं टाकायचं, अगदी 2-3 कण नाही का जिऱ्याची पूड वाटली असतं करून ठेवायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची. म्हणजे कसं होतं, जरा थोडंसं टेस्ट छान लागते. आणि कितीच टाकायची मग ती बाबा, अगदी 2-3 जिऱ्याची जेवढी पूड होईल ना तेवढीच टाकायची, म्हणजे अगदी चिमूटभर पेक्षा कमी थोडीशीच टाकायची त्याच्यामध्ये, म्हणजे ते टेस्ट म्हणजे जरा अजून छान टेस्ट लागण्यासाठी असं करायचं. मग इथपासून सुरुवात करायची असते आपण, जेणेकरून की त्यांना त्या टेस्ट बड डेव्हलप व्हाव्यात, फळं भाज्यांची चव त्यांना कळावी, ते तिथून चालू करायचं असतं. फळं भाज्या ह्या अशा थोड्या थोड्या पेजमधून घालायच्या असतात. नंतर हे झालं आता 1 वर्षापर्यंत, 1 वर्षापर्यंतच्या मुलांचं. आता 1 वर्ष ते 3 वर्ष म्हणजे ज्यांना आपण टूडलर्स म्हणतो, जे स्कूलमध्ये पण जात नाहीत बाबा, 1 to 3 इयर्सपर्यंत मम्माजवळच बाळ असतं अजून सुद्धा ते. मग त्यांना आता हळूहळू आपण काय काय देऊ शकतो. 1 वर्षानंतर ना मग त्यांना खिचडी देऊ शकतो, खिचडी भात मऊसर करून देऊ शकतो. नंतर उपमा करून देऊ शकतो. नंतर त्यांना कसंही अगदी तुम्ही चपाती देऊ शकता. चपातीची सवय लावायची असेल त्यांना तर गरम गरम चपातीचा रोल छोटासा करून त्यांच्या हातात द्यायचा. किंवा मग त्याच्यामध्येच ती चपाती सुद्धा आपण वेगवेगळी करू शकतो. एकदा चपाती आपण पालकची प्युरी घालून करू शकतो, एकदा बीट घालून करू शकतो, एकदा गाजर घालून करू शकतो, एकदा भोपळा घालून करू शकतो. त्याच्या प्युरी ज्या भाज्यांच्या आहेत त्या चपाती करतानाच त्याच्यामध्ये घालायच्या. आणि जेव्हा 1 वर्षाची होतात तेव्हा त्यांच्या ते हातात द्यायची चपाती रोल करून, मग ते खातात. म्हणजे तुम्ही द्यायचं काम करा, ते बरोबर खायला शिकतात. नाही बाबा माझं बाळ खातच नाही, नाही बाबा मला त्याला आवडतच, तर असं नाही करायचं. त्यांच्या समोर त्या गोष्टी गेल्या पाहिजेत, तुम्ही खाताना त्यांना दिसलं पाहिजे. आणि ते खाऊ अथवा न खाऊ, मुलं पहिल्यांदा खातीलच असं नाही, त्यांच्या समोर त्या गोष्टी तुम्ही ॲटलिस्ट ठेवल्या पाहिजेत, त्यांना त्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. ठीक आहे, तर नाही खाणार, 1-2दा खाणार, म्हणजे बऱ्याचदा खाणार नाहीत, अगदी किती महिने खाणार नाहीत, पण त्यांच्यासमोर ते दिसलं की त्यांना कळेल की हे हेल्दी आहे, आई सांगते हे खायचं असतं, याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि हे खाल्लेलं चांगलं असतं. आणि तुम्ही त्यांच्यासमोर फळं भाज्या खायच्या म्हणजे मुलं सुद्धा खायला शिकतात. तर मग असं लहान 1 वर्षाची मुलं झाल्यानंतर अशा पोळ्या मी सांगितल्या कशा करायच्या. तसंच भात करताना पण त्याच्यामध्ये अगदी छोटे 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 एकतर तुम्ही किसून घाला. जेव्हा खिचडी भाताची आपण सवय लावतो त्यांना, तेव्हा आहे ना, म्हणजे तांदळाचं प्लेन राईस करत असतो, मग त्याच्यामध्ये थोडंसं मुगाची डाळ टाकायची, थोडंसं जिरं, थोडंसं हिंग आणि सगळ्या भाज्या थोड्या थोड्या किसून टाकायच्या किंवा बारीक बारीक चंक्स करून, आणि चारताना त्यांना ते चुरून घालायचं. आपण असंही त्यांना हाताने चारतो त्यावेळेस. आणि जरी
चमच्याने जरी मुलं तुमची खात असतील त्यांची ती, तरी ते छोट्या छोट्या भाज्या नाही का आपण देताना त्यांना स्मॅश करून द्यायचं. मग ते सवय लागते त्यांना, त्या चवीची सवय लागते त्यांना. त्या भाज्या त्यांना दिसू द्यायच्या नाहीत, पण त्या गेल्या पाहिजेत. ती चव त्यांना कळली पाहिजे. ती आपोआप ती चव जेव्हा त्यांना कळते तेव्हा मुलं आपोआप त्या भाज्या खाऊ लागतात. ज्या मुलांना भाज्या खायची सवय असते ना पहिल्यापासून, ते नंतर ना प्लेन असं खूप दिवस खाऊ शकत नाही. प्लेन भात, प्लेन चपाती नाहीत खाऊ शकत. आई मला भाजीचंच काहीतरी व्हेजिटेबलवालंच दे म्हणतात, मुलं म्हणतात स्वतःहून. आणि मग हे झालं. नंतर थालीपीठ आपण वेगवेगळ्या भाज्या किसून वगैरे करू शकतो, असं आहे. अजून जेव्हा त्यांना दूध वगैरे देऊ आपण, तेव्हा घरचं घरी ड्रायफ्रुट्सची पावडर करून नाही का ह्याच्यामध्ये मधामध्ये द्यायचं, किंवा अगेन मी तुम्हाला सांगितलं खडीसाखरचा वापर करून आपण सगळी ड्रायफ्रूटची पावडर दुधामध्ये घालून वगैरे ते देऊ शकतो. आणि छान आईस्क्रीम सारखं होतं. आणि जर का तुम्ही रात्रीच ती पावडर दुधामध्ये घालून ठेवली आणि सकाळी जर का ती थोडीशी कोमट करून दिली, तर ते फ्लेवर खूप छान आईस्क्रीम सारखा लागतो. तर तसंही तुम्ही करून देऊ शकता. हे अजून आता नॉनव्हेज मधलंच तुम्हाला चालू करायचं असेल बाबा 1 ते 3 वर्षाच्या मुलांपर्यंत, तर प्लेन एग बॉईल करून देऊ शकता, किंवा तुम्ही अंड्याचं ऑमलेट करून देऊ शकता. आणि अंड्याचं ऑमलेटच ज्याला आवडत असेल, किंवा ज्याही मुलांना जो पण पदार्थ आवडतो, तुम्ही त्याच्यामध्येच भाज्यांचं गोड पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फळं घालू शकता उकडून. आणि जर का मिठाचा एखादा पदार्थ तुमच्या मुलांना आवडत असेल, जरा अंड्याची पोळीच आवडतीये बाबा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही व्हेजिटेबल्स छोटे छोटे किसून घालू शकता, किंवा बॉईल करून बारीक बारीक कट करून असं सुद्धा घालू शकता. आणि मुलांना सवय होते, मुलं खातात, खूप छान खातात. स्कूलमधली मुलं म्हणजे 3 ते 5 वर्षामधली मुलं, 3 ते 5 वर्षामधली मुलं म्हणजे सॉलिड फूड सगळंच खाऊ शकतात. तर अगेन त्यांना मी सांगितलं तसंच की तुम्ही त्यांच्यासमोर सगळे फळं भाज्या सगळं खाल्लं पाहिजे. त्यांना दिसलं पाहिजे की आपल्या घरामध्ये हे सगळं खाल्लं जातं आणि आपल्याला पण हे खायचंय. सगळी फळं करताना म्हणजे नाही का त्यांच्यासमोर तुम्ही कट करायची, त्यांच्या समोर तुम्ही खायचं, त्यांना ते द्यायचं. त्यांना आवडत जरी नसलं तरी नंतर लहान मुलं काय करतात, मोठ्या भावंडांना बघून खातात. आणि जर का सिंगल मुलं असेल तुमचं, जरी सिंगल चाइल्ड असेल तुमचं, तरी ते तुम्हाला बघत खात असतं, सगळं शिकत असतं तुम्हाला बघत. मग हे सगळं मग 3 ते 5 वर्षाच्या मुलांना इडली आवडतो, डोसा आवडतो, पराठे आवडतात. तर ह्या सगळ्यांमध्ये तुमचं काम हेच आहे की काहीही करून त्यांच्या पोटामध्ये ते घालणं. मुलांना कलर्स खूप आवडतात. मग जेव्हा चपाती करत असतो आपण, तेव्हा चपाती पण कलरफुल होते. जर का तुम्ही त्याच्यामध्ये पालक प्युरी घातली, बीटची प्युरी घातली, लाल भोपळा घातला, किंवा नॉर्मल भोपळा जरी घातलात, तर त्याच्यामध्ये नॉर्मल भोपळा घातला तर थोडीशी हळद घालायची. बाकीच्याचे तर रंग येऊनच जातात. हिरवा रंग येतो पालकचा, आणि बीटाचा लाल रंग येतो. नंतर काशीफळ भोपळा जो असतो त्याचा पिवळा रंग येतो. नसेल तर आपण कुठल्याही भाजीला हळद वगैरे घालू शकतो. तर अशा भाज्या घालून पोळी करणं, किंवा भात करताना त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या छोट्या करून घालणं. अगदीच तुमचं मूल भाज्या खायला म्हणजे त्या निग्लेक्टच करत असेल तर किसून घालायच्या, नाही तोडकू येत की त्याच्यात भाजी आहे म्हणून सुद्धा. तर हे असं खायला घालायला चालू करायचं. खातात मुलं, खूप छान खातात. नंतर आता 6 ते 8 वर्षाची मुलं, 6 ते 8 वर्षाच्या मुलांना आता सगळ्या भाज्या अख्ख्या खायला घालायच्या. म्हणजे ते आतापर्यंत आपण प्रयत्न केला की काही करून, म्हणजे त्यांना न दिसता तरी चालेल, दिसल्या नाहीत भाज्या तरी चालेल, पण त्यांच्या पोटात गेल्या पाहिजेत असं केलं. पण 6 ते 8 वर्षांच्या मुलांना आता आपण फळं अख्खी द्यायची, भाज्या अख्ख्या व्यवस्थित त्यांना दिसल्या पाहिजेत. आणि आपण जेव्हा खायला घालतो मुलांना, तेव्हा आपल्याला वाटत असतं की नाही, मी कितीतरी पेरेंट्सला स्वतः बघितले की जेव्हा पोहे वगैरे खायला घालतो आपण मुलांना,
तेव्हा पेरेंट्सच नाही बाबा त्याला शेंगदाणे नाही आवडत, नाही बाबा त्याला कांदा नाही आवडत, असं नाही करायचं. सगळं त्यांना खायला घालायचं. कांदा वगैरे तुम्ही घालताना तुम्ही थोडे तुमचे कष्ट येऊ देत ना. तुम्ही जेव्हा पोहे वगैरे करत असताना तेव्हा बटाटा म्हणा किंवा कांदा कोण घालतं, कोणी टोमॅटो घालतं, अगदी बारीक 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 चिरायचं आणि ते घालायचं त्याच्यामध्ये. आणि ते फक्त मिरच्या बाजूला काढून जसा आपण घास खातो तसंच त्यांना घास तो चारायचा. काही निवडत बसायचं नाही. पहिल्यापासून ही सवय ही अशीच लावायची त्यांना. कुठल्याच गोष्टी निवडून वगैरे भाज्या काढून वगैरे आपण सवय लावायचीच नाही. त्याच्यासाठी आपण काय करायचं, कुठलाही पदार्थ करताना भाज्या बारीक 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 कट करायच्या. फ्रूट्स जेव्हा आपण त्यांना देतो तेव्हा जरा फॅन्सी वेने जरा कट करायच्या, चांगल्या डिशमध्ये प्रेझेंट करायचं, त्यांना कलरफुल डिशमध्ये द्यायचं. मँगोज देत असतो तेव्हा त्यांना असं स्क्वेअर टाईप करून वगैरे ते छान होतं, तसं वगैरे करून नाही का तशा कट करून द्यायचं. फ्रूट्स बनाना देतो जेव्हा पहिल्यांदा बनाना द्यायचा असतो आपल्याला, तेव्हा आता ह्या मुलांना आपण काय करून वगैरे देऊ शकत नाही, अख्खी फळं द्यायची असतात. तर बनाना कट करून त्यांना सांगायचं करायला, तू कट कर म्हणून. त्याच्यावरती मध घालायचं, हवे असेल तर थोडीशी साखर पेरायची. म्हणजे ते सवय, म्हणजे कशासाठी साखर, आता तुम्ही म्हणाल साखर चांगली नसते, पण आपल्याला मुलांना ते शिकवायचंय, खायला शिकवायचे, थोडीशी साखर पेरायची, काही फरक पडत नाही. नंतर ॲपल देताना त्याची पूर्ण साल काढून द्यायचं, व्यवस्थित कट करून द्यायचं, देताना व्यवस्थित द्यायचं, आपण त्यांच्या समोर खायचं, म्हणजे मुलं खातात. आणि हे झालं फळांविषयी. नंतर ड्रायफ्रुट्स वगैरे याच्या अगेन बदाम भिजवून परत त्याच्या साल काढून वाळवून, अजून काजू, मखाना याची पावडर करून ठेवायची. आणि ती मग तुम्ही एकतर खडीसाखरेची म्हणजे खडीसाखरेबरोबर त्याची पावडर करू शकता, किंवा मग नुसतंच पावडर करायची आणि वरतून मध घालून दुधामध्ये वगैरे घालून द्यायचं. हे पण आपलं जे प्रोटीन पावडर विकत बाहेरून घेतो जे आपण, ते आपण अशा प्रकारे घरच्या घरी तयार करू शकतो आणि मुलांना देऊ शकतो. नंतर माझा शिव तर आता सगळे ड्रायफ्रुट्स, कुठलंही ड्रायफ्रूट असू द्या, त्याच्या शॉर्ट ब्रेकला, लॉंग ब्रेक आणि शॉर्ट ब्रेक असतो. लॉंग ब्रेकला पोळी भाजीचा डब्बा असतो आणि शॉर्ट ब्रेकला तुम्ही स्नॅक्स देऊ शकता, फळं देऊ शकता, ड्रायफ्रुट्स देऊ शकता. तर मी त्याला मोस्टली शॉर्ट ब्रेकला फळ कुठलंही आणि ड्रायफ्रुट्स देते, तर तो व्यवस्थित खातो. आणि फळभाज्यांचा तर म्हणजे त्याचं एक आहे की तो भाजी जास्त त्याला लागत नाही, भाजी फार कमी खातो, पण खातो, सगळ्याच भाज्या खातो तो. मग आता कारलं शिकवायचे बाबा, तुम्हाला खायला शिकवायचे. आता हे झालं, आता हे 3 ते 5 वर्षाचं झालं. आता 6 वर्षाच्या पुढच्या मुलांना, 6 वर्षाच्या मुलांना तुम्हाला खायला शिकवायचं, समजा कारलंच खायला शिकवायचं, तर कारलं टेस्टी कधी लागतं. आता मुलं कारलं काय भाजी खाणार का लगेच? नाही खाणार. अगदी तुम्ही म्हणजे जेव्हा त्यांना टेस्ट बड, भाजी खाण्याच्या टेस्ट बड डेव्हलप झालेल्या असतात, तेव्हा तुम्ही त्यांना भाजी चपाती तुम्ही खायला घालायची. आणि थोडीशी आवडीची जी भाजी असते त्याच्याबरोबर ते समजा ग्रेव्हीवालंच कारलं केलं असेल तर अगदी थोडंसं, म्हणजे आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा डेव्हलप करायचे, त्यांच्या टेस्ट डेव्हलप करायच्यात आपल्याला. तर मग ते थोडंसंच कारलं चुरायचं आणि मग ते भाताबरोबर, चपातीबरोबर अगदी न कळत त्यांच्या पोटात जाईल असं एक छोटूसा कण जरी त्यांच्या पोटात गेला पहिल्यांदा तरी चालतो. तर असं म्हणजे त्यांच्या त्या टेस्ट डेव्हलप करायच्या असतात. नंतर बरोबर ती जेव्हा त्यांच्या न कळत तुम्ही खायला घालता आणि नंतर त्या मुलं जशी मोठी होतात आणि त्या भाज्या समोर अख्ख्या जरी करून घातल्या, त्यांना करून ठेवल्या, तरी आई मला ते दे ना म्हणून मुलं खातात. बघू, मी खाऊन बघतो कसं लागतंय वगैरे असं म्हणतात मुलं, कारण तुम्ही ते त्यांना ऑलरेडी चारलेलं असतं त्यांच्या न कळत. मग हे असंच. आणि मग अजून कारल्याचा टेस्टी वे कुठला आहे बाबा, तर कारलं असं चिप्स सारखं करायचं, कुरकुरीत करायचं, थोडंसंच तिखट, थोडंसं मीठ घालून असं केलं, कारलं जरा कडक कडक केलं तर ते खूप छान लागतं खायला. तसं खातात मुलं. किंवा माझं शिव तर आता कुठलीही भाजी कशाही प्रकारची कारल्याची खाऊ शकतो, पण ती खायला चालू कशी करायची, त्यांना ती खायला सुरुवात कशी करायची हे मी तुम्हाला आत्ता मगाशी सांगितलंच. अशा प्रकारे प्रत्येकच भाजी अशाच प्रकारे आपण खायला घालायची मुलांना.
की कुठलीही भाजी केली तर थोडीशी चुरून त्यांच्या आवडत्या पदार्थामध्ये किंवा चपातीमध्ये किंवा भातामध्ये असं घालून द्यायची आपण. जरी तुम्ही तुमच्या मुलांना त्याच्या हाताने खायला घालायची खाण्याची सवय लावली असेल तर त्याच्यामध्ये देतानाच आपण ती भाजी थोडीशी मिक्स करून द्यायची, थोडी मिक्स करायची, जेणेकरून अगेन ती टेस्ट डेव्हलप झाली पाहिजे, टेस्ट बट त्या पदार्थाची त्याच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे, असं करायचं. हे झालं आता 6 ते 8. नंतर 9 ते 12. 9 ते 12 मध्ये सगळेच ज्यांना सवय असते ती मुलं तर सगळीच खायलाच लागलेलीच असतात, सगळं खात असतात ते. तर जर आता समजा तुमचं टीनेजरच आहे बाबा, पण टीनेजर झालंय, पण म्हणजे किती 13 ते 18 वर्षा वयामधली मुलं, एवढा मोठा मुलगा झालाय तरी पण खातच नाही बाबा, भाज्याच खात नाही, फळच खात नाही, किंवा 8-9 वर्षाचं मूल झालंय पण ते खातच नाही. तर मी तुम्हाला अगेन हेच सांगेल की अजूनही वेळ गेली नाहीये. तुम्ही खायला घालताना त्यांना कणिक मळतानाच एकतर ट्राय कलर मध्ये तुम्ही करू शकता. कणिक मळताना बीटची प्युरी, पालकची प्युरी, भोपळ्याची प्युरी हे घालायचं चपातीमध्ये आणि हे असं शिकवायचंय आपल्याला. नंतर फळं देताना, मग आता ही मोठी मुलं आहेत बाबा, यांना फळं जरा फॅन्सी वे मध्ये द्यायची, किंवा त्यांना सांगायचं की मला ते खाऊ वाटतं, ते मला जर कट करून देशील का, त्यांना कामं सांगायची ह्या मोठ्या मुलांना. आणि हे असंच कापलं पाहिजे, जरा त्यांना पद्धत सांगायची की हे असं छान दिसतं, असं कट करून दे म्हणून. साऊंड ऐकू येत असेल आता तुम्हाला. माझ्याकडून मला जेवढं सांगता येते तेवढं मी सांगितलेलं आहे. आता आमच्या इकडे डीजे चालू झालाय, कशा निमित्त आहे तो मला सांगता नाही येणार, पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केलाय तुमच्या मुलांना कशा फळं भाज्या खायला घालायच्या याबद्दल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि चॅनलला नवीन असाल, व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि शेवटी हेच म्हणेल, काळजी घ्या आणि आनंदात राहा. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा. बाय बाय.